खालील आकार पहा आणि योग्य पर्याय निवडा. आकार ए, आकार बी, कोणता आकार मोठा आहे? याच्यामध्ये कोणता मोठा आकार आहे? दोन्ही आकार समान आहेत. ठीक आहे. त्यानंतर एका आयताकृती शेत 5 किलोमीटर गुणिले 75 मीटर आकाराचे आहे. शेताचे क्षेत्रफळ किती आहे? आता याचं उत्तर कसं काढणार आपण? लांबी गुणिले रुंदी करावं लागणार आहे. बरोबर. किती येत आहे? 3,75,000 मीटर. तिसरा प्रश्न, योग्य पर्याय निवडा. एका आयताचे माप 10 मीटर बाय 15 मीटर आहे आणि एका चौरस क्षेत्रफळ 175 चौरस सेंटीमीटर आहे. तर काय म्हणतंय? आयताचे क्षेत्रफळ चौरसपेक्षा लहान असते. चौरस क्षेत्रफळ आयताचे लहान आहे. दोघांचे क्षेत्रफळ समान आहे. त्यांच्या क्षेत्रांची तुलना होऊ शकत नाही. आता या दोघांचा गुणाकार केला तर 150 येत आहे. मग 150 मीटर आलं हे आणि 175 सेंटीमीटर आहे. बरोबर. म्हणजेच चौरस क्षेत्रफळ आयतापेक्षा लहान आहे. खालील आकृती त्रिकोण मोजून आकृतीचे क्षेत्रफळ काढा. त्रिकोण मोजायचे. आता किती त्रिकोण आहेत हे मोजा. दोन्ही मोजायचे आहेत. आधी पूर्ण मोजून घ्यायचे. किती येतील? 40. किती? सोबतच्या आलेख कागदावर प्रत्येक चौरस क्षेत्र एक एकक आहे. यातील सी आकृतीचे क्षेत्रफळ सीचं विचारलं आहे. हे चौरस मोजायचे. किती असतील चौरस? चित्र मोठं करून पाहिजे. आता त्याच्यामध्ये किती चौरस येतात बघ. 1 2 3 4 5 आणि 6. म्हणजे क्षेत्रफळ किती झालं? 6 चौरस एकक. दिलेल्या गणनीपासून कोणता त्रिमितीय आकार तयार होतो ते निवडा. त्रिमितीय आकार मग कसा बनवू शकतो? एका बाजूने असलेली आयताकृती नाही होणार. चौरसाकृती खोकं. बरोबर. वरून खोल असलेलंच होईल. म्हणजे चौरस आकृती दिसते नाही. आयत आहे का ते? नाही, चौरस आहेत. बरोबर. म्हणून चौरस खोके. खालीलपैकी कोणती गणनी वापरून घन बनवता येईल? घन बनवायचा आहे. घन म्हणजे काय? ठोकळा बनवायचा आहे. कोणतं? 2 नंबरची. खालील गणनी वापरून कोणता आकार तयार झाला आहे? असा 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 घन तयार होतो. राईट. खालील आकृती गणनीपासून दंडगोल तयार होतो. सूचना, चित्र मोठं करून पाहण्यासाठी ह्याच्यापासून दंडगोल तयार होईल. बरोबर आहे. ज्या वस्तूची लांबी, रुंदी आणि उंची मोजता येते, पाहता येते किंवा जाणवते अशा वस्तूंना बघा. लांबी आहे, रुंदी आहे, उंची आहे, त्याला म्हणजे त्रिमितीय वस्तू. काय माहिती त्याला? त्रिमितीय वस्तू. म्हणजे 3 माप असतात म्हणून. मग आताचा आला आहे. चित्रालेखाचे निरीक्षण करा आणि खालील प्रश्नाचे उत्तर द्या. बंगल्यात किती विद्यार्थी राहतात? एक चित्र म्हणजे 4 विद्यार्थी आहेत. बंगल्यामध्ये एकच चित्र दाखवलं म्हणजे किती विद्यार्थी राहतात? 4. किती राहतात? 4. दुसरा प्रश्न, चित्रालेखाचे निरीक्षण करा आणि खालील प्रश्नाचे उत्तर द्या. सदनिकेत किती विद्यार्थी राहतात? सदनिका म्हणजे खालचं. किती चित्र दिसतात ते? 5. मग 5 चौक 20. एक चित्र म्हणजे 4 विद्यार्थी. 1 2 3 4 4 पंचे 20 विद्यार्थी. 13वा प्रश्न, चित्रालेखाचे निरीक्षण करा आणि खालील प्रश्नाचे उत्तर द्या. साध्या घरात किती विद्यार्थी राहतात? साधे घर. किती चित्र दिसतात? 2 चित्र दिसतात. म्हणजे किती झाले? 4 2 8 झाले.
पुढे चित्रलेख निरीक्षण करा, खालील प्रश्न उत्तर द्या. एकूण विद्यार्थ्यांची संख्या किती आहे? आता हे कसं काढायचं? एक चित्र म्हणजे 4 विद्यार्थी, सगळे चित्र किती मोजा. 1 हे 5 आणि 2 म्हणजे 8 चित्र झाले. 4 8 32 किती झाले सगळे? 32 विद्यार्थी. 15वा प्रश्न, चित्रलेखाचे निरीक्षण करा आणि खालील प्रश्न उत्तर द्या. चित्रलेखात कोणते प्रमाण वापरले आहे? काय प्रमाण आहे? प्रमाण एक चित्र 4 विद्यार्थी, बरोबर. एक हसरा चेहरा 4 विद्यार्थी, हे झालं प्रमाण. ठीक आहे. आता याची उत्तरपत्रिका आपण डाउनलोड करीत आहोत. ही उत्तरपत्रिका केली डाउनलोड आपण. ठीक आहे. अशा पद्धतीने आता आपला मॅथचा स्वाध्याय संपलेला आहे.